आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मोहोळ तालुक्यातील निवासी शाळांमधील कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड, बाळासाहेब पारवे यांचा आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा। मोहोळ तालुक्यातील काही प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तसेच निवासी शाळांमध्ये प्रशासकीय संगनमताने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप पत्रकार बाळासाहेब पारवे यांनी केलाय। या प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शाळांचे संस्थापक, चेअरमन, मुख्याध्यापक आणि काही कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कोट्यवधींचा निधी हडप केल्याचे समोर येत आहे। यामध्ये खालील धक्कादायक बाबींचा समावेश आहे। अनेक शिक्षक व कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नावावर पगार उचलला जात असल्याचा आरोप आहे। एका संस्थेच्या संस्थापक चेअरमनच्या मुलाला तब्बल 10 ते 11 वर्षे कामावर नसतानाही लाखो रुपयांचा पगार दिला गेल्याचा दावा करण्यात आलाय। एका शाळेत प्रत्यक्षात एकच मुख्याध्यापक असताना कागदोपत्री 2 मुख्याध्यापकांचे पगार काढून शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकण्यात आला आहे। 26 जानेवारी 2026 रोजी शाळा स्थलांतरित झाल्याचे भासवून कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय दुसऱ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेऊन ध्वजारोहण केल्याचा गंभीर प्रकारही समोर आलाय। या घोटाळ्याचे पुरावे संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने बाळासाहेब पारवे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यांनी शासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत। संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, दोषी संस्थापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, भ्रष्टाचारांच्या पैशातून जमवलेली बेकायदेशीर मालमत्ता, प्लॉट, बंगले आणि आलिशान गाड्या शासनाने जप्त कराव्यात। शासनाचा निधी हा जनतेचा पैसा आहे, त्याची अशी लूट खपवून घेतली जाणार नाही। जर प्रशासनाने तातडीने चौकशी अहवाल जाहीर करून दोषींना जेलमध्ये टाकले नाही तर आम्ही आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाला बसू आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा इशारा बाळासाहेब पारवे यांनी दिलाय। या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे।